शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण आहे की निराशा झाल्यानंतर आणि जातीय अस्मितांची निरर्थकता जाणवू लागल्यानंतर देशाला एक करण्याच्या नावानं मुस्लिम विरोधाला धार देऊन हिंदुत्वाच्या अस्मितेचा विचार अजून पुढे ढकलला येतो। आसाममधील प्रादेशिक अस्मितेचे आंदोलन असो वा या अगोदरचे मराठा अस्मितेचे वा इतर राज्यातील जाट, गुर्जर इत्यादी अस्मितांचे यांनी अंतिमतः भाजपलाच फायदा पोहोचवला आहे। बेरोजगारीची भीषण स्थिती, आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा चर्चा विश्व व्यापलं गेलंय आणि कोट्यवधी युवकांच्या जीवनाची भीषण स्थिती झाकोळली गेली आहे। खाजगीकरण, कंत्राटीकरणानं पक्क्या रोजगाराला जवळपास संपवलंय। यामुळेच मुठभर सरकारी नोकऱ्यांकरिता प्रचंड संघर्ष निर्माण झालेला आहे। वार्षिक रोजगार वाढीचा दर 1980 ते 19 मधील अल्प अशा 2% 2010 ते 2020 मध्ये 0.27 तेल्प झाला। 9 वर्षात 22 कोटी अर्ज प्राप्त झालेले असताना मोदी सरकारनं फक्त 7 लाख रोजगार दिले आहेत। एकेका जागेकरिता 5,000 पर्यंत अर्ज येणे ही आज सामान्य बाब झाली आहे आणि कोट्यवधी तरुण हताश होऊन मिळेल तेथे जुजबी काम करायला तयार आहेत। हे धडधडीत वास्तव समोर आहे। जागाच नसताना आरक्षणाच्या मागणीला काय अर्थ उरला आहे? ओबीसींचेच उदाहरण घेऊन गणित करूयात। काही 100 जागा देऊ करणाऱ्या MPSC परीक्षेचा अर्ज भरणाऱ्यांची संख्या आता 4 लाखांपर्यंत आली आहे। 2022 मध्ये 420 जागांकरिता 3.7 लाख विद्यार्थ्यांचं अर्ज आले होते। 420 जागांपैकी 27% दरानं 113 जागा ओबीसींच्या वाट्याला येतात, जेव्हा की 3.7 लाखचे 27%। उदाहरणाकरिता असे मानूयात की तेवढ्याच ओबीसी उमेदवारांचं अर्ज आले तरी जवळपास 1 लाख होतात। 1 लाख लोकांमध्ये मागे फक्त 113 इतक्या नाममात्र जागा आरक्षणातून ओबीसी उमेदवारांना मिळत असताना या 113 जागांपैकी मराठा, कुणबी व ओबीसी अशी वाटेची भांडणे चालू असताना जागाच नाहीत। या वास्तवाला, नोकरीची संधी नाकारल्या जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या हिताला, रोजगार अधिकाऱ्यांच्या मागणीला तिलांजली दिली जात आहे। खाजगीकरण, कंत्राटीकरण वाढणाऱ्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना याची चांगलीच जाणीव आहे आणि म्हणूनच मराठा व ओबीसी या दोन्ही आरक्षणाच्या बाजूनं आणि जातीय तणाव भडकवण्यात सुद्धा सर्वपक्षीय युती दिसून येत आहे। अजून एक उदाहरण बघूयात। पुण्यात नेट सेट PhD धारक उच्च शिक्षित विद्यार्थी जे महिन्याला 6 ते 7 हजारात काम करण्यास मजबूर आहेत, रोजगाराच्या मागणीला घेऊन आंदोलन करत आहेत। प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या जाव्यात, तासिका तत्वावरील काम बंद करावे, विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ भरती करावी, अशा मागण्या करत आहेत। खरे तर या मागणीला घेऊन अनेक वर्षांपासून आंदोलनं होत आले आहेत। या प्रश्नानं सर्व जातीय विद्यार्थी ग्रस्त आहेत। अशाच प्रकारची आंदोलने इतर अनेक राज्यात झाली आहेत। MPSCच्या विद्यार्थ्यांनी असंख्य आंदोलने, शिक्षक भरतीची अनेक राज्यातील आंदोलने, अग्निवीर योजनेविरोधातील आंदोलने, रेल्वे भरतीचे आंदोलन अशा अनेक आंदोलनातून दिसून येते की बेरोजगारी विरोधात देशात राजकीय वातावरण तापत आहे। नुकतेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जात शिंदे-फडणवीस पवार सरकारनं सरकारी कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला, परंतु कंत्राटीकरण मात्र थांबलेले नाही। अशी असंख्य उदाहरणे आहेत। परंतु आज जातीय अस्मितांचं आरक्षण आंदोलन या सर्व लक्ष्यांच्या विरोधात काम करत आहेत। आरक्षण ही गरिबी हटावची योजना नाही, ते प्रतिनिधित्व आहे, असं छगन भुजबळ पुन्हा एकदा ओरडले। आरक्षणाचे पारंपरिक समर्थक आजही घोषणा सतत करत आहेत, परंतु गरिबी हटावची म्हणजेच पर्यायानं सर्वांना रोजगाराची योजना काय आहे यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही। कोणत्याही जातीतील अत्यल्प युवकांना संधी मिळाल्यानं त्या जातीतील इतर कामगार कष्टकऱ्यांचे कोणते हित साध्य होते या प्रश्नाला झाकोळण्याचं काम अस्मितावादी राजकारण करते। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी सारखे नारे देत आज सरकारी पदांमध्ये म्हणजेच राज्य सत्तेमध्ये व पर्यायानं लुटीमध्ये प्रत्येक जातीतील मुठभरांना संधी देण्याचा नारा जोर धरत आहे। भाजपच्या हिंदुत्वाच्या फॅसिस्ट राजकारणाला पर्याय म्हणून काँग्रेससारखे भांडवली पक्षही या अस्मितावादी नाऱ्याला उचलत आहेत।
उदारीकरणाचे वारे 1991 मध्ये आणल्यापासून वाढलेल्या प्रचंड विषमता आणि बेरोजगारीच्या स्थितीत तर मुद्दा भरकटविण्याकरिता जातीय ध्रुवीकरण हे राजकारणाचे एक अत्यंत महत्त्वाचं हत्यार आहे आणि याची सर्व प्रमुख भांडवली पक्षांना जाणीव आहे. म्हणूनच ही सर्वपक्षीय एकता निरर्थक मागण्यांच्या उभी राहून एकीकडे जनतेला भडकावत आहे आणि दुसरीकडे मागण्या मान्य झाल्या तरी तोंडाला पाणी पुसण्याचीच उद्दिष्ट ही साध्य करणार आहेत.